जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार मित्रांनो, मी रत्नदीप आणि आपण पाहत आहात रत्नदीप ऑफिशियल. आज आम्ही आलोय शिरतीर्थावर ठाकरे बंधूंची जाहीर सभा पाहण्यासाठी. अरे मुंबई आमच्या रक्ताची, अरे उद्धव साहेब आगे बढो. बळी दिलेला आहे त्यातले सगळ्यात मुंबईतले लोक. हा कुठला खोटा इतिहास तुम्ही पसरवत आहे? मुंबईचा म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्व हे स्वतः डोक्यात काढताय, दाखवून पण देत आहे. हा कुठच्या पसरवला हा सगळे मुंबईकर नव्हते. हा नवीन मी म्हणजे एवढं लाखोंच्या संख्येने ढोल ताशांच्या गजरामध्ये या शिवतीर्थावर सर्व शिवसैनिक, मनसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते या शिवतीर्थाच्या दिशेने निघालेले आहेत. सह्याद्रीचा काळ्या छातीवर
खरी कोरली अभिमानाची लेणी ओलाली मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही लग्नाची महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र. दोन ठाकरे बंधूंची सभा या शिवतीर्थावर होते आणि माझ्यासारख्या एका सामान्य महाराष्ट्र सैनिकाला इथे भाषण करण्याची संधी मिळते. माझ्यासाठी खरं तर हा खूप भाग्याचा दिवस आहे. पण भाजपचे होर्डिंग तुम्ही पाहिलेत का? कसे आहेत? कोण आहेत भाजपच्या होर्डिंगवर? दोन चेहरे आहेत, दोन चेहरे. मला तुम्ही सांगा, ते दोन जे चेहरे आहेत, प्रधानमंत्र्यांचे असतील किंवा मुख्यमंत्र्यांचे असतील, त्यांचं ह्या मुंबईला किंवा आपल्या महाराष्ट्राला योगदान काय आहे जरा मला सांगा. सांग. पण प्रत्येकाने एकाच व्यक्तीचे आभार मानले, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. ह्या मुंबईचा विश्वास आहे उद्धव साहेबांवर. सोबत राजसाहेबांची ताकद आलेली आहे, पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत. जेव्हा ठाकरे आणि पवार ह्या महाराष्ट्रासाठी एकत्र येतात ना, हा बुलंद आवाज महाराष्ट्राचा तख्त दिल्लीचा हलवू शकतो. ही आपल्यामध्ये ताकद आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचं आगमन या व्यासपीठावर होत आहे. हिंदुत्व सम्राट वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा विनंती करतो की आपण समोर यावं, पोडियमच्या पुढे यावं. दोघांनीही पत्रकारांची विनंती आहे, दोघांनीही जरा पोडियमच्या पुढे यावं. हिंदुत्व सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सुद्धा हा आनंदाचा क्षण. मी विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करा. आनंद होत असेल, माँसाहेब खुश असतील, तर इथूनच काहीच्या अंतरावर असलेल्या राजसाहेबांच्या आई मधुवंती आई सुद्धा प्रचंड खुश असतील. छत्रपती शिवाजी महाराज की व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाही. भाई मी तुम्हाला हे सांगतोय, मला 2024 साली मला एक व्यक्ती भेटली. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. जगात अनेक देश, अनेक लोक हे भाषा संपली, देश गेला, जमीन गेली म्हणून संपले. हाच डाव त्यांचा आहे. वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्यावरती आक्रमण करतायत आणि तुम्हाला सांगतायत निघून जा इथनं. इतक्या वर्षांच्या परंपरेने, इतक्या लोकांच्या तपश्चर्येने
ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली, 107 आमचे हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ होतो? आणि पुतळे काय म्हणतील ते? आमचा मराठी माणूस बेसावत राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली. तुम्हाला घरं नाकारणार, ह्यांना सगळ्यांना घरं मिळणार, तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरातमध्ये येणार ह्यांना घरं मिळणार, तुम्हाला नाकारणार. सत्तेशिवाय पण आपण लाथा मारल्यात ना, अनेक अंगावर आले, त्याला तुडवलेच ना. पण तुम्हाला यांचा मास या सगळ्या लोकांचा सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये. कुठेही बेसावत राहू नका. माझे आपल्याला सगळ्यांना हे फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीन वरती लक्ष ठेवा, दोन्ही पक्षांचे. आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत ज्यांना फक्त मी एकच सांगतोय, बाबांनो, आता आपल्यातलं काही वाद नाही, आता खरी लढाई त्यांच्याशी आहे. आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे. त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचंय, आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे. आणि म्हणून तिकडे आपल्या जातात एवढंच सांगेन की सतर्क राहा, बेसावत राहू नका. आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला, सकाळी 7 वाजता फोडून काढा. ही मुंबई राहावी, हे महाराष्ट्र राहावं, राज्य राहावं, हे मराठी माणसाच्या हातात राहावं, तुमच्या हक्काचं असावं, तुमचंच आहे ते. आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला, ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे. ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला ढेकून द्यायची नाहीये. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुस्थानचा एकमेव हिंदुस्थान सम्राट, हिंदू धर्मरक्षक, सेनापती, मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमचे मित्र जयंतराव, मुख्यमंत्री होता आणि त्याने दिसताच त्याने गोळ्या घाला. गोळ्या ही माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत, त्याचा योग्य वापर करा हे आदेश देणारा मोलाची सगळ्या हिंदूच होता. मरणाची माणसं होती. पण एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगतो की जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे गोळीला तुम्ही गोळीला आम्ही, पण त्या सगळ्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे होते. तसाच एक शाहीर अमर शेख हा महाराष्ट्रप्रेमी मुसलमान सुद्धा होता. आणि तो ठणकावून सांगायचा, जागा मराठा आम जमाना बदलेगा. आणि त्यांचं पुढचं वाक्य जे आहे, दो कौड़ी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं. तो शिल्लक राहण्याचा मराठा मराठी माणूस. पण त्यांना अजून कळलेलं नाहीये, मराठी माणूस सहनशील आहे, दयावान आहे. पण कोण जर का अंगावर आला तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे, एक तर कोणावरती वाद करू नका, पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका. आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती केलेली नाही, आम्ही कोणाचं काही डिस्काउंट घेण्यासाठी युती केलेली नाही. पण आमच्याच घरामध्ये येऊन ते दादागिरी करताय, त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज नाही उठवायचं तर काय लेंड्या टाकायच्या? हे शिवतीर्थ आहे. आज आपण शपथ घेतली पाहिजे की त्या धुळीच्या शापाला सुद्धा आपण कायमचं गाडून टाकू. शिवालयाच्या साक्षी शपथ घेतली पाहिजे. नाहीतर औरंगजेबाचं हे वाक्य शिवसेना प्रमुखाने सांगितलं, या पहाडी मुखात पराक्रम मुळामध्ये शिकवावंच लागत नाही. हे मराठे
या पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहे, याला पराक्रम शिकवावं लागत नाही. पण दुईचं बीज इकडे खडकावून जरी भिरकावलं तरी एवढं नुसतं फोफावतं की पाहता पाहता भाजपचं हिंदुत्व एक ढोंग आहे, भाजपचं देशप्रेम एक ढोंग आहे. साहेबांचं भाषण चालू आहे. त्या काश्मीरमध्ये पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर अनेक माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला. भरलेला आहे. त्या सिंदूरची यात्रा खुर्ची रिकामी पाहू शकता. बरं हल्ला पुढे गेला पाकिस्तान, ऑपरेशन सिंधूर. आणि थोडे दिवस गेल्यानंतर जो पाकिस्तान आपल्या देशामध्ये अतिरेकी घुसवतोय त्या पाकिस्तान बरोबर निर्लज्जपणे क्रिकेट खेळायला या शाळेची चिरवणी पुढे यांचं देशप्रेम. मित्रांनो, सभा संपलेली आहे आणि आता आम्ही चाललो घरी. ठाकरे बंधूंची सभा, भाषण आणि राजसाहेबांचं भाषण म्हणजे एक नंबर. पण महत्त्वाची बाब म्हणजे काय माहिती आहे की राजसाहेबांचं भाषण आहे ना हे शेवटला असायला पाहिजे. कारण की जेव्हा उद्धव साहेबांचं भाषण चालू होतं त्यावेळी लोक बाहेर निघायला लागले. तर ॲटलिस्ट राजसाहेबांचं भाषण चालू असेल, शेवटला असेल तर निदान ते लोक जागा सोडत नाही आणि ते कनेक्ट होतं. मी हे नाही बोलत आहे की उद्धव साहेबांचं भाषण कनेक्ट होत नाही. आय डोंट नो, मला नाही माहिती. म्हणून जर पुन्हा कधी असे ठाकरे बंधू असे भाषण करत असतील, स्टेज शेअर करत असतील ना, तर राजसाहेबांचं भाषण हे शेवटला असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून लोक बाहेर नाही निघाले. मग हे एक चुकलं आहे. तर मला असं माझं मत आहे की राजसाहेबांचं नेक्स्ट टाईम कधी असे एकत्र आले ना तर राजसाहेबांचं भाषण हे शेवटला पाहिजे बस. आणि पब्लिक जणातून सोडतो. हां, आता बघ काका पण तेच बोलत आहे. म्हणून माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, आता व्हिडिओ संपवतो. हां, व्हिडिओ संपवतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला. आणि चॅनलला ग्रो करण्यासाठी सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 15 तारखेला तिथे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील तिथं मशाल बटन दाबा. आणि जिथे राजसाहेब ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार असतील तिकडं इंजिनच्या समोरील बटन दाबून दोन्ही ठाकरे बंधूंना महापालिकेत बसवायचं आहे. ही आपली मराठी म्हणून जबाबदारी आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषण संपलं, दादर टीटीला आलो. आता थोड्या वेळात घरी पोचू. बेस्ट बसचा वापर करून घरी जाणं बेस्ट आहे. राजसाहेबांचं भाषण म्हटलं तर बेस्ट आणि उद्धव साहेबांचंही भाषण बेस्ट आहे. दोघांचेही भाषणं एकदम मुद्द्याला पकडून होते. मुंबईला जे हवं आहे तेच घेऊन होते. मस्त वाटलं. फक्त 15 तारखेला लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं आहे. 15 तारखेला मशाल, जिथे मशाल असेल तिथे मशालचं बटन दाबा. तिथे रेल्वे इंजिन असेल तर रेल्वे इंजिनचं. आणि शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हेही लक्षात ठेवा. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगवर. आता सध्या विश्रांती होतो.